पुण्याच्या जुन्नर तालुक्यातून आतापर्यंत 70 बिबटे पकडण्यात वन विभागाला यश आले। मात्र या बिबट्यांना ठेवायचं कुठे असा प्रश्न आता निर्माण झालाय। कारण माणिकडोह इथल्या बिबट निवारण केंद्राची क्षमता पूर्ण झाली आहे। या ठिकाणची क्षमता आधीच 50 असताना इथे 70 बिबटे ठेवण्यात आले। या संदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी। आपल्यासोबत बोलण्यासाठी वन विभागाचे अधिकारी आहेत स्मिता राजहंस मॅडम। दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात यश आलेलं, मात्र तेच बिबटे हा खरं तर नरभक्षक आहे, काही कन्फर्म झालेले का? अजून नाही, पण शक्यता जास्त आहे की तेच बिबटा म्हणजे पहिला जो पकडला गेला असेल, नर जो असेल तो असण्याची। कारण जो ज्या ठिकाणी ट्रॅप झालाय ती जागा जिथून डेड बॉडी आपण रिकव्हर केली, लहान मुलाची त्या शव रिकव्हर केलं, त्या ठिकाणी तो ट्रॅप झालाय आणि मुवमेंट पण त्याची ड्रोन मध्ये वगैरे त्याच एरियामध्ये दिसत होती आणि 2 दिवसात जागाही नव्हती चेंज केली। या माणिकडोह बिबट निवारण केंद्राची क्षमता ऑलरेडी पहिलीच फुल झाली होती, आता काय परिस्थिती आहे सध्या? हा, जसं तुम्ही सांगितलं 50 ने आमची कॅपॅसिटी संपली आहे। आमच्याकडे 68 अजून आहेत, प्लस कालच्या इव्हेंटमध्ये जे 2 पकडले ते असे 70 ऍडिशनल अतिरिक्त बिबटे आहेत जे सेंटरच्या कॅपॅसिटीच्या बाहेर आहेत। परंतु एक्सपान्शन सुरू आहे। 2 महिन्यात आमचं 40 एक्सपान्शन वाला युनिट आम्हाला मिळून जाईल। या महिन्याभरातच, 2 महिने पण या महिन्याभरात मिळून जाईल। तर न्यू इयर सुरू व्हायच्या आधी 40 तिकडे मूव्ह करू शकू। वणताराला 50चा एक्सेप्टन्स आलाय, सीझेडची त्यांचा अप्रुव्हल आला, तर काही बिबटे वणताराला टप्प्याटप्प्याने जातील। हेमंत चापोडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे।